मला काही करून एक निर्णय पक्का करावा लागेल. मला राधिकालाही तोडायचं नाही आणि शनायालाही सोडायचं नाही. मला तरी कंपॅनियन म्हणून शनायाच हवी, कारण ती बेस्ट आहे. तिच्यासोबत असलं ना की कसं यंग रिफ्रेशिंग वाटायला लागतं, लाईफ कसं ऑसम वाटतं. त्यामुळे मला शनायाच हवी. अथर्व, बच्चा उठ बरं. तर माझ्या एकट्याने सगळं आवरणं म्हणजे अशक्य आहे. बच्चा काय केलंस हे तू? हे घ्या, गरमागरम पोहे केले तुमच्यासाठी. मला ना खूप थकल्यासारखं वाटतं यार. ताप आहे तुम्हाला? आ करा. पण घर सांभाळायला राधिकाच हवी ना. राधिका ज्या पद्धतीनं घर सांभाळते, आई बाबांचं बघते, अथर्वचं बघते, असं शनाया कधीच नाही करू शकत. आणि एकदा का मी राधिकाच्या गुड बुक्स मध्ये आलो की माझ्या विरोधात कोणीच नाही जाऊ शकत. ना आई बाबा, ना सोसायटीतले लोक, ना ऑफिस मधले. राधिका ज्या पद्धतीनं सगळं घर सांभाळते ना, तसं शनायाला जमणं शक्यच नाही. राधिका एक परफेक्ट बायको मटेरियल आहे आणि शनाया परफेक्ट गर्लफ्रेंड. मला तर दोघे हव्यात. काय करूया?